महिला डॉक्टरांनी आरोप केल्यानंतर आरोग्य मंत्र्यांचे खासगी सचिव सुनील माळी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे। आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी ही माहिती दिली आहे। कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं सावंत यांनी म्हटलंय। दरम्यान पीडित डॉक्टर महिलेने आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये माळींच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। ऋत्विक, नम्रता, पीडित महिला डॉक्टरांनी आधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर आज त्यांचा जबाब मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात नोंद करून घेण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। यामुळेच व्यथित झालेले जे महिला डॉक्टर आहेत यांनी आता महिला आयोगाकडे धाव घेण्याचं सांगितलंय। त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे ही तक्रार करण्यात असल्याचं सांगितलेलं आहे। कारवाई न झाल्यास उद्या त्या उपोषणाला आझाद मैदानला बसणार असाही त्यांनी इकडे घोषणा केलेली आहे। त्याचबरोबर जो वाढता दबाव आहे आरोग्य मंत्र्यांवरती ते पाहता आरोग्य मंत्र्यांनी आता जो सचिव आहे ज्याच्यावरती आरोप झालेले आहेत त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी एबीपी माझाला दिली आहे। ऋत्विक, या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान या पीडित महिलेनं या सुनील माळी यांच्यावरती काय आरोप केलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। दीपक सावंत आरोग्यमंत्री यांचे जे पर्सनल सेक्रेटरी आहेत खासगी सचिव सुनील माळी यांच्या विरोधात आहे। त्यांनी जे काही वर्तणूक माझ्याशी त्यांच्या अँटी चेंबरमध्ये 2 तास बसवून ठेवलं आणि जे काही गैरवर्तणूक केली आहे त्याच्या संदर्भात आहे आणि त्यांना त्या संदर्भात अटक होऊन निलंबन झालंच पाहिजे अशी माझी मागणी आहे। आणि त्यांची आणखी ज्या काही तक्रारी आहेत माझ्या विरोधात तर त्यांनी आता इथे जे काही प्रेशर मला तयार केलंय गव्हर्नमेंटकडनं बरेचसे मला फोन आले की मी तक्रार दाखल करू नये म्हणून। तर माझी विनंती आहे की मला न्याय मिळावा आणि त्यांना अटक व्हावी, निलंबन व्हावे, त्यांचं निलंबन व्हावे आणि जर तसं नाही झालं तर मी उद्या सकाळी 8 वाजेपासून उपोषणाला बसणार आहे। 11:30च्या वेळेस आलो पोलीस स्टेशनला। रितसर त्यांनी तक्रार दाखल करून घेतली, आमचे जबाब घेतला, FIR पण पेज फाडलं, 506 आणि 354 कलम लावले। लेडी महिला अधिकारी होते तिथे रितसर केलं। पण शेवटच्या क्षणी 3 तासानंतर एक फोन आला, तिथं जे पाटील म्हणून जे आहेत PI आहेत त्यांना फोन आला की तुम्ही यांचे गुन्हा दाखल करून घेऊ नका आणि सगळी चक्र उलटी फिरली। FIR फाडलेली आहे, मी तुम्हाला हे दाव्यासकट सांगतो, फाडलेली कॉपी त्यांनी वापस घेतली। म्हणजे महाराष्ट्रासारख्या ठिकाणी एक लेडी महिला अधिकारी ज्यांच्यावर असा अन्याय झालेला आहे 3 दिवसापासून आपण ऐकतो आहोत, त्यांचा गुन्हा दाखल करून घेत नाहीत पोलिस। मी तर पहिली मागणी करतो यांच्यावर कारवाई करा जे कोणी आहे त्याच्यामध्ये हे